आपण पुन्हा एकदा जाऊयात मोहसिनकडे। मोहसिन संभाजीनगरमध्ये आहे। मोहसिन, गोंधळ सुरू झाला असं कळतंय, काय नेमका प्रकार आहे? नक्कीच आपण बघतोय की संभाजीनगरमध्ये गोंधळ सुरू झाला आहे बूथवर, कारण 5 वाजता गेट बंद केला होता आणि लोक संतप्त आक्रमक झाले। गेट तो खोलण्यात आलेला आहे, लोक पोलीस या ठिकाणी गेट अडवण्याचा प्रयत्न करतात, लोक आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतायत। मतदानाच्या मागणीसाठी लोक आक्रमक झालेले आहेत, काही लोक आतमध्ये अडकले आहेत। पोलीस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गोंधळाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या लोकांचं मतदान झालंय त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला बाहेर जाऊ द्या, आणि जे लोक आतमध्ये आहे ते बाहेर जाण्यासाठी प्रयत्न करतात, तर बाहेरचे लोक आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतात। मात्र 5:30 वाजल्यानंतर मतदानात वेळ संपल्यामुळे आतमध्ये जाता येणार नाही असं भूमिका पोलिसांची, आणि त्यामुळे मोठं गोंधळाचं वातावरण या ठिकाणी दोन्ही बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय। एका बाजूने बाहेरचे लोक आहेत तर ते आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतात, बाहेरून लोक आतमधील लोक बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात आणि पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे पुन्हा एकदा संभाजीनगरमध्ये मतदान संपल्यानंतर देखील गोंधळ पाहायला मिळतोय। दोन्ही बाजूने दरवाजा लोटण्याचा, गेट लोटण्याचा प्रयत्न करतात पोलीस। आणखी कुमक या ठिकाणी मागवण्यात आल्याची माहिती देखील आपल्याला मिळते। बाहेर देखील आपण बघतोय की गोंधळ सुरू झालेला आहे, पोलीस देखील या लोकांना इथून नेण्याचा प्रयत्न करतायत। 2 पोलीस कर्मचारी आहे, आणखी पोलीस फोर्स या ठिकाणी मागवण्यात आल्याची देखील माहिती मिळते। लोक अशा पद्धतीने आक्रमक झालेले, संताप जो आहे तो मतदानाच्या बाहेर व्यक्त केला जात आहे। आतमधून देखील लोक दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा राडा आपल्याला पाहायला मिळतोय। हे बघा, महिलांना या ठिकाणी ओढलं जातंय, राडा आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे एकंदरीत संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा गोंधळाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतोय। हे लोक जे आहेत ती मतदान करण्यासाठी आले होते, वेळ संपलेला आहे, मात्र त्यामुळे आतमध्ये जाऊ देत नाही, तर काही उमेदवार आतमध्ये काय करतात अशी भूमिका लोकांनी घेतली। त्यामुळे प्रचंड असा गोंधळाचा वातावरण संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतोय। या ठिकाणी आता लोक आक्रमक झालेली आहेत। आपण रांगा बघितल्या तर लोक आक्रमक झालेत। 5:30 नंतर आलेले सगळे लोक आहेत आणि त्यांना आत जायचे, मात्र यंत्रणा त्यांना आत जाऊ देत नाही। नियमानुसार यंत्रणा त्यांना बाहेर काढते। मात्र हा कुठला प्रभाग आहे, काय परिसर आहे आणि काय लोकांचं म्हणणं आहे? काही लोकांशी बोलू शकतो का आपण? पोलीस मोठ्या प्रमाणात आलेले आहेत, जो लोकांना इथून हाकलून लावण्याचा प्रयत्न केला जातोय। प्रकरण असं आहे की 5:30 वाजले होते, त्यामुळे 5:30 नंतर आम्हाला आतमध्ये जाऊ द्या अशी भूमिका काही मतदारांनी घेतली। सोबतच काही उमेदवार मतदान केंद्राच्या बाहेर अडकले होते, ते देखील आक्रमक झालेले आहे। काही उमेदवार फक्त आतमध्ये सोडले, आम्हाला का बाहेर ठेवलंय अशी त्यांची भूमिका आहे, आणि आतमध्ये सगळी गडबड सुरू आहे असा त्यांचा आरोप आहे। हे बघा, अशा पद्धतीने हे बघा, लोक असे वरती चढतायत आणि बाहेर भिंतीवरून खाली जाण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे एकंदरीत संभाजीनगरमध्ये प्रचंड गोंधळ वातावरण या मतदान केंद्रावर पाहायला मिळतोय। N4 मधील स्वामी विवेकानंद शाळा येथील हा सगळा मतदान केंद्र आहे। पोलिसांची कुमक इथे वाढलेली आहे, पोलीस देखील आलेले आहे, आणखी काही पोलीस या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे। त्यामुळे गोंधळ आपल्याला प्रचंड संभाजीनगरच्या या बूथवर पाहायला मिळतोय। रांगा मोठ्या अजूनही मतदान केंद्रावर, किमान 10 वाजेपर्यंत हे सगळं मतदान चालणार आहे। मात्र त्यापूर्वी संभाजीनगरमध्ये 5:30 नंतर अशा पद्धतीने गोंधळ पाहायला मिळतोय। पोलीस हे बघा रस्त्यावर आता सगळ्यांना हाकलून लावतायत, पोलीस देखील आक्रमक झालेले आहे, कारण 5:30 वाजल्याने निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आता 5:30 नंतर कुणालाही आतमध्ये सोडता येणार नाही, आणि तो प्रयत्न पोलीस करतात। मात्र लोक हे आक्रमक आहेत, त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला आतमध्ये जाऊ द्या। त्यामुळे प्रचंड गोंधळ आपल्याला मतदान केंद्रावर पाहायला मिळतात, आणि जे बाहेर लोक आहेत त्यांच्यानुसार म्हणण्यानुसार आपण बघितलं तर ह्या आतमध्ये जे लोक काही मतदार आहे, उमेदवार आहे, काही उमेदवार आतमध्ये सोडलेले आहे, त्यांना देखील बाहेर काढा अशी मागणी त्यांची आहे। त्यामुळे प्रचंड आक्रमक झालेली गेटच्या दोन्ही बाजूने लोक आपल्याला पाहायला मिळतात, मतदार पाहायला मिळतात, उमेदवार पाहायला मिळतात। पोलीस देखील इथे या ठिकाणी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात। आपण जर बघितलं तर मतदान केलेले लोक देखील गेटवर येऊन उभं राहिले, त्यांचं म्हणणं आहे की आता आमचं मतदान झालं, किमान आम्हाला तरी बाहेर जाऊ द्या अशी त्यांची भूमिका आहे। मात्र 5:30 नंतर कुणालाही आतमध्ये येऊ देता येणार नाही आणि बाहेर जाता येणार नाही अशी भूमिका पोलिसांनी घेतली। त्यामुळे हे सगळं आक्रमकपणा लोकांचा या ठिकाणी पाहायला मिळतोय। आता पोलीस या सगळ्या लोकांना समजून इथं काढण्याचा प्रयत्न करतायत, पण अजूनही गेट काही उघडण्यात आलेलं नाहीये। लोक म्हणतात की आमची लेकरं बाळं घरी आहे, आमचं मतदान झालंय, आम्हाला किमान बाहेर जाऊ द्या, आणि पोलीस मात्र नियमानुसार 5:30 नंतर कुणालाही आतमध्ये येता येणार नाही आणि बाहेर जाता येणार नाही अशी भूमिका पोलिसांनी घेतली। त्यामुळे एकंदरीत इथे पुन्हा एकदा गोंधळाचं वातावरण संभाजीनगरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। पोलीस या सगळ्या लोकांना समजवण्याचा प्रयत्न करतात, आणि खास करून यात महिलांची संख्या देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। गोंधळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपण थोडंसं काही
लोकांच्या मोहसिन, काही लोकांशी प्रतिक्रिया बोलता येईल जाणून का? घेण्याचा प्रयत्न करूया. लोकांचं काय म्हणणं आहे नेमकं आणि ते का या ठिकाणी गोंधळ सगळा हा सगळा सुरू आहे. काय म्हणणं आहे, कशासाठी थांबले तुम्ही? बाहेर जाऊ देत नाहीये कोण? हे प्रशासन लोक. मतदान झालं हो तुमचं? झालेलं आहे. किती वाजेपासून? अर्धा घंटा झालेला मतदान होऊन. किती वेळापासून थांबले आहे? आम्ही आता दांगड व्हायच्या आधी मतदान झालं, येऊन उभं राहिलो इथं. काय म्हणणं आहे? डिलिव्हरीची पेशंट उभा इथे 1 तासापासून ती बाहेर जाण्यासाठी वाट बघते. डिलिव्हरी पेशंट आहे, तिला उभा राहता येत नाही. ही माझी काय काय म्हणणं आहे तुमचं? मुलं आहेत घरी. पेशंट आहे माझी बहीण. 1 तासापासून उभा आहे माझी बहीण इथे. बाहेर जाण्यासाठी उभा आहे. दरवाजा उघडला. आता पोलिसांनी जावा पोलिसांनी आता विनोद सर आपण बघतोय की जे आतमध्ये लोक अडकून पडले होते त्यांना आता बाहेर जाण्यासाठी आता दरवाजा उघडलेला आहे. त्यामुळे कुठेतरी आता हा वातावरण शांत होण्याची शक्यता आहे. मात्र बाहेरील लोकांना आतमध्ये येऊ दिलं जाणार नाहीये. त्यामुळे आपण बघतोय की शेवटच्या क्षणात अचानक या मतदान केंद्रावर गर्दी उसळली होती आणि त्यामुळे हा सगळा प्रकार समोर आलेला आहे. आपण जर संख्या जर बघितली मतदारांची बाहेर जाण्याची तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी 4 वाजेनंतर मतदार आले होते आणि अचानक झालेल्या या सगळ्या प्रकारामुळे गोंधळाचं वातावरण तयार झालं होतं. जे बाहेर लोक होते गोंधळ घालणारे त्यांना पोलिसांनी हुसकावून लावलेलं आहे आणि आता आतमधील लोक जे आहेत जे गेटमध्ये आतमध्ये थांबलेले होते ज्यांनी मतदान केलेलं आहे त्यांना आता हळूहळू बाहेर काढले जातं. त्यामुळे जे संतापाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं तर तणावाचं वातावरण पाहायला मिळतं ते आता कुठेतरी कमी होईल. पोलीस संख्या देखील इथे वाढवण्यात आलेली आहे. हे सगळं कारण या सगळ्या घटना घडण्याचं कारण म्हणजे अचानक पद्धतीने या ठिकाणी 4 वाजेनंतर मतदार या ठिकाणी आले होते आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ झाला होता. पोलिसांची आता आणखी कुमक या ठिकाणी वाढवण्यात आली. पोलिसांचा ताफा या ठिकाणी वाढवलेला आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस या ठिकाणी दाखल झाले. आता पोलीस बूथमध्ये ताबा घेताना आपल्याला पाहायला मिळतात आणि पोलीस आता आतमध्ये येऊन जे लोक आतमध्ये आहेत त्यांना बाहेर काढतात. आतमध्ये असलेल्या लोकांना ज्यांचं मतदान झालं त्यांना बाहेर आता काढताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे मी थोडंसं परत एकदा विनोद सर तुम्हाला रांग दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता 5:30 वाजून गेले आहे आणि तरी ही रांग काही लांबपर्यंत ही रांग आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे पोलीस आता आपल्याला पाहायला मिळतात. पोलीस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आतमध्ये घुसत आहेत आणि सगळ्या लोकांना हुसकून लावताना आपल्याला पाहायला मिळतात. पोलीस मोठ्या प्रमाणात आल्यामुळे आता हे सगळं जे आहे तर या ठिकाणचं वातावरण जे आहे तर शांत होण्याची शक्यता आहे. पोलीस आणि मतदारांमध्ये मोठा राडा झालेला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदान केंद्रावर मोठा गोंधळ